दंडवत प्रणाम। आज वसंत पंचमी। सर्वप्रथम वसंत पंचमीच्या सर्व देशवासियांना ऋग्वेद न्यूज चॅनल तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, वसंत पंचमी ह्या दिवशी मौदा नागपूर ह्या चक्रधर स्वामीच्या स्थानावर जाऊन दर्शन करण्याचा आम्हा महानुभाव पंथीयांसाठी साक्षात चक्रधर स्वामीचे सुंदर गोजीर रूप पाहण्याचा दिवस असतो। व आज आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी महानुभाव पंथाचे आराध्य दैवत चक्रधर स्वामी यांनी त्यांचे भक्त भांडारेकर बाबा यांच्या विंगडी विसरण करण्याच्या लीला केली, त्या ठिकाणी आम्ही निघालो। चला तर आम्ही माथणी जुना पुलिया येथून खूप नयनरम्य नदीच्या काठाने पायी पायी देवाच्या मंदिरात जायला निघालो। आपण बघू शकता किती सुंदर पायवाट दिसत आहे। खूप मज्जा आणि देवाच्या दर्शनाची आतुरता। काटेरी वाट चालत दगडावर बसून ऋग्वेद ह्यांचा फोटो सेशन, खूप छान वातावरण। दुरून देवाच्या मंदिराचा खूप छान देखावा। आणि हा इतका सुंदर देखावा की तो कॅमेऱ्यात टिपल्याशिवाय राहावंसं नाही। नदीचे निर्मल शांत पाणी व दगडात कासवाची प्रतिमा, हिरवेगार वातावरण। आम्ही पोहोचलो देवाच्या मंदिरासमोर। खूप छान पायऱ्यासमोर रांगोळ्या टाकून वाट सजवली होती। वाटलं देवाच्या सानिध्यात बसून देवाचे नामस्मरण करावे, परंतु आज जास्त वेळ कोरोनाचा काळ असल्याने जास्त गर्दी असल्याने आम्हाला थांबता आलं नाही। तिथून देवानी ज्या ठिकाणी भांडारेकर बाबांची विंगडी विसहरण केलं, त्या ठिकाणी आम्ही सुद्धा आपला माथा टेकून साक्षात चक्रधर स्वामीचे दर्शन घेऊन धन्य झालो। आणि गर्दी वाढू नये म्हणून आम्ही गाभाऱ्याचे बाहेर निघालो। तर बाहेर कॅमेऱ्यात एक प्रसंग टिपला। वर निळी चादर घातलेले क्षितिज दिसत होते, तर निर्मल पवित्र पाण्यात ती चादर निळी भोर सुंदर दिसत होती। भाविक भक्त थकून विसावा घेतानाही दिसली। महानुभाव पंथीय ह्या दिवशी मोठ्या प्रमाणात इथे येतात, परंतु आज काही मर्यादा असल्यामुळे दर्शनाला येऊ शकली नाही। इथे आल्यावर इथलाच होऊन जावंसं वाटते व देवाच्या सानिध्यात राहून फक्त चक्रधर स्वामीचे नामस्मरण करत राहावेसे वाटते। खूपच नैसर्गिक महत्व प्राप्त झालेला व इथे चक्रधर स्वामीचा वात्सल्य प्रेम व ज्या शिळेवर स्वामी बसले त्या शिळेला दंडवत करण्याचा पवित्र स्थान आहे। इथे आल्यावर सर्व दुःख नाहीसे होतात। खूप छान वाटते। मी आज सर्वांना आमच्या प्रसार वाहिनीच्या माध्यमातून आवाहन करेन, प्रत्येकाने
पंथीय किंवा अन्य भक्तांनी ह्या स्थानाला सहपरिवार भेट अवश्य द्यावी व संसारात आलेले दुःख इथे सोडून जावं। मनातल्या सर्व मनोकामना चक्रधर स्वामी सांगितल्यास स्वामी साक्षात त्या पूर्ण करतात। सर्वांना दंडवत प्रणाम। आपणास हे चित्रीकरण व स्थान आवडल्यास कॉमेंट्स मध्ये दंडवत प्रणाम लिहावे व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करावे। हे स्थान दर्शन सर्वांना प्राप्त व्हावे म्हणून ही लिंक सर्वांना शेअर करावी। पुन्हा एकदा दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम।